नमस्कार. BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण अग्निविम्याचे प्रकार आणि अग्निविम्यामध्ये कोणकोणत्या अटी विमापत्रात समाविष्ट असतात या संदर्भात चर्चा करत होतो. त्यामध्ये आपण अग्निविम्याचे वेगवेगळे प्रकार बघत असताना साधारणतः आतापर्यंत एक 8 प्रकार आपण अग्निविमापत्राचे बघितलेले आहेत. त्या पुढचे जे प्रकार आहेत त्या संदर्भात आपण आजच्या लेक्चरला चर्चा करणार आहोत आणि विमापत्रातल्या काही अटी आपण आजच्या लेक्चरला विचार करणार आहोत. तर विमापत्रातलं अग्निविमापत्रातलं पुढचं जे अग्निविमापत्र आहे त्याला वाहतुकीतील अग्निविमापत्र असं म्हटलेलं आहे. आता नावच आहे वाहतुकीतील अग्निविमा. याचा अर्थ आहे मालाच्या वाहतुकीमध्ये ज्या वेळेला मालाची वाहतूक होत असते, मग ती रेल्वेनं असेल रस्त्यानं असेल, विशेषतः या वाहतुकीमध्ये जर मालाला धोका निर्माण झाला, आगीमुळे धोका निर्माण झाला आणि मालाचं नुकसान झालं, तर असं नुकसान भरून घेण्यासाठी जे अग्निविमापत्र उतरवलं जातं त्याला वाहतुकीतील अग्निविमापत्र असं म्हटलेलं आहे. विशेषतः यामध्ये फक्त आगीच्या धोक्याविरुद्ध संरक्षण दिलं जातं. इतर कुठल्याही प्रकारच्या धोक्यांचा समावेश या अग्निविमापत्रामध्ये केला जात नाही. यामध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतुकीतील धोक्याविरुद्ध संरक्षण दिलं जातं. रेल्वे किंवा वाहतूक संस्था ज्या आगीच्या धोक्याविरुद्ध कायदेशीररित्या जबाबदार नसतील त्या आगीच्या धोक्याविरुद्ध हा विमा दिला जातो. म्हणजे रेल्वे आणि वाहतूक संस्था यांच्या ताब्यामध्ये माल असताना जर त्या मालाला धोका निर्माण झाला तर ती जबाबदारी रेल्वेची येते. परंतु रेल्वे किंवा वाहतूक संस्थेच्या ठिकाणाहून एकदा माल भरल्यानंतर तो माल रस्त्यामध्ये असताना जर अशा वाहनाला दुखापत झाली, आग लागली किंवा आगीमुळे मालाला नुकसान झालं तर ते नुकसान भरून देण्यासाठी अशा प्रकारचं वाहतुकीतील अग्निविमापत्र घेतलं जातं. या विम्याचं संरक्षण वाहनामध्ये माल भरून दिल्यानंतर ज्या वेळेला असं वाहन मार्गस्थ होतं इच्छित ठिकाणी जाण्यासाठी, त्यावेळेपासून ते अग्निविमा संरक्षण सुरू होतं आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी तो माल पोहोचणार आहे त्या ठिकाणी तो माल पोहोचल्यानंतर किंवा ते वाहन गेल्यानंतर या अग्निविमापत्राचं संरक्षण आपोआप संपुष्टात येतं. सागरी विम्यामध्ये जो जहाजावरचा माल आहे त्याला आग लागून नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे त्याला मरीन कार्गो इन्शुरन्स पॉलिसी असंही म्हटलं जातं. म्हणजे रूढ अर्थानं अग्निविम्याला किंवा या वाहतुकीतील अग्निविमापत्राला मरीन कार्गो इन्शुरन्स पॉलिसी असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे विमापत्र आहे ते माल वाहतुकीत असताना जर त्या मालाला आगीमुळे नुकसान झालं तर त्या नुकसानीच्या भरपाईसाठी हे वाहतुकीतील अग्निविमापत्र घेतलं जातं. पुढचा प्रकार आहे तो आहे यांत्रिक चुकीमुळे पाण्याचा मारा झाल्यास होणाऱ्या नुकसानीचा विमा. अनेक वेळेला आपल्याला माहीत आहे की मोठमोठ्या ज्या बिल्डिंग असतात, मॉल्स असतात, अनेक मजली टॉवर्स असतात, अशा अनेक मजली इमारतीमुळं आगीपासून संरक्षणासाठी किंवा जर एखादी आग लागलीच इमारतीला तर तिथपर्यंत अग्निशमन यंत्र पोहोचणं सुद्धा अनेक वेळेला अवघड जातं. तर अशा वेळेला त्या इमारतीचं आगीपासून संरक्षण करण्यासाठी स्प्रिंकलर सिस्टीम लावली जाते आणि अशा स्प्रिंकलर सिस्टीममध्ये काही यांत्रिक चुका झाल्यामुळं जर अचानकपणे पाण्याचा मारा सुरू झाला आणि त्यामुळं मालाचं नुकसान झालं, साहित्याचं नुकसान झालं, तर अशा नुकसानीविरुद्ध हा विमा उतरवला जातो. त्याला यांत्रिक चुकीमुळं पाण्याचा मारा झाल्यास होणाऱ्या नुकसानीचा विमा असं म्हटलेलं आहे. वस्तुतः हा अग्निविमा नाही, कारण आग लागली तर ती आग इतरत्र पसरू नये, ती आग लवकरात लवकर विझावी याच्यासाठी तयार केलेली ही यंत्रणा आहे. परंतु या यंत्रणेमध्ये काही बिघाड झाला
आणि जिथं पाण्याचा फवारा होणं आवश्यक आहे त्याच्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी पाण्याचा फवारा झाला आणि घरातल्या मालमत्तेचं नुकसान झालं किंवा इमारतीतल्या मालमत्तेचं नुकसान झालं, तर अशा नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा विमा घेतला जातो. आणि अशा यांत्रिक चुकीमुळं जर हे स्प्रिंकलर चालू झाले आणि त्याच्यामुळं जर नुकसान झालं तर ते नुकसान तुम्हाला या विमापत्राच्या माध्यमातून भरून दिलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा विमा आहे त्याला विशेष धोके अग्निविमापत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे या विम्यामध्ये काही विशेष धोक्याविरुद्ध विमा काढल्यास त्याला विशेष धोके विमापत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे विशेष धोक्यामध्ये विशेषतः चक्रीवादळ, भूकंप, महापूर, अतिरेकी हल्ला, जातीय दंगली यासारख्या बाबींचा समावेश होतो. आणि अशा बाबीपासून आपलं होणारं नुकसान भरून निघण्यासाठी असा विशेष धोके विमापत्र काढलं जातं, अग्निविमापत्र काढलं जातं. आणि हे विमापत्र घेताना रेग्युलर अग्निविमापत्रासोबतच हा विमा घ्यावा लागतो. म्हणजे विशेष धोके विमापत्र वेगळं घ्यायची गरज नाही, तर रेग्युलर अग्निविम्याबरोबरच त्याच्यामध्ये एक ॲडिशनल धोका म्हणून असा विशेष धोक्याचा समावेश करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी जादा विमा हप्ता द्यावा लागतो आणि अशा धोक्यामध्ये नुकसानीचं प्रमाण फार मोठं असतं. विशेषतः दंगली असतील, अतिरेकी हल्ला असेल किंवा भूकंप असेल, महापूर असेल. आता आपण बघतोय की बंगालच्या उपसागरामध्ये महापूर आपलं हे आलेलं आहे, चक्रीवादळ आलेलं आहे. तर अशा चक्रीवादळामध्ये किती नुकसान होईल याची काही गॅरंटी असत नाही. प्रचंड प्रमाणात नुकसान होतं आणि त्यामुळं अशा विशेष धोक्याविरोधात विमा देत असताना विमा कंपन्यांना फार विचार करावा लागतो, कारण नुकसान भरपाईची रक्कम ही प्रचंड असते. त्यानंतर पुढचं विमापत्र आहे त्याला सर्वसमावेशक विमापत्र, अग्निविमापत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे या विमापत्रामध्ये आगीबरोबरच किंवा आगीपासून जे धोके आहेत त्याबरोबरच इतर सर्व प्रकारच्या धोक्याविरुद्ध सुद्धा विमा संरक्षण दिलं जातं. म्हणजे अग्निविमापत्रासोबतच इतर सर्व प्रकारचे जे धोके आहेत त्या सर्व धोक्याविरोधात हे विमापत्र घेतलं जातं. त्याला सर्वसमावेशक अग्निविमापत्र असं म्हटलेलं आहे. या विमापत्रामध्ये कोणकोणत्या धोक्या अंतर्भूत आहेत हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये नोंदवलेलं असतं. आणि या विमापत्रामध्ये साधारण अग्निविम्याबरोबरच चोरी, संप, दंगल, स्फोट, बंद यासारख्या धोक्यांचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. अर्थात याचा जो विमा हप्ता असतो तो सर्वात जास्त असतो, कारण सर्वच प्रकारच्या धोक्याविरुद्ध तुम्हाला अग्निविम्याचं तर संरक्षण मिळतंच, परंतु त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या धोक्याविरोधात सुद्धा या विमापत्रामध्ये संरक्षण मिळत असल्यामुळं या सर्वसमावेशक विमापत्राचा जो हप्ता असतो, विमा हप्ता असतो, तो सर्वात जास्त असतो. त्यानंतर पुढचं जे विमापत्राचा प्रकार आहे अग्निविम्याचा त्याला समायोजन अग्निविमापत्र असं म्हटलेलं आहे. हे अग्निविमापत्र आपण यापूर्वी जे घोषित विमापत्र बघितलेलं आहे, विशेषतः वेगवेगळ्या गोदामामध्ये ज्या वेळेला माल किती असतो हे निश्चित असत नाही एखाद्या विशिष्ट तारखेला, कारण मालाची सारखी आवक जावक होत असते. अशा वेळेला त्या गोदामामध्ये जे जास्तीत जास्त माल साठवू शकतो त्या मालाची किंमत ही घोषित केली जाते आणि त्यानुसार विमापत्र घेतलं जातं. तसंच याही विमापत्रामध्ये समायोजन विमापत्रामध्ये विमेदार विम्याची रक्कम कमी जास्त करू शकतो. गोदामातील मालसाठा बदलत असल्याने त्यानुसार विमा संरक्षण उपलब्ध व्हावे या हेतूनं हा विमा घेतला जातो. अर्थात त्यासाठी विमेदाराला आपल्या गोडाऊनमध्ये जास्तीत जास्त किती माल साठवता येतो त्या मालाचं घोषित मूल्य किंवा त्या मालाचं मूल्य घोषित करावं लागतं. तेवढ्या रकमेचा तुम्हाला विमा दिला जातो आणि त्यानंतर गोदामामध्ये प्रत्यक्ष जेवढ्या रकमेचा माल असेल तेवढ्याच रकमेचा विमा उतरवला जातो. आणि म्हणून मग विमा कंपनी काय करते की जेवढा माल आहे तेवढंच मूल्य घोषित करते. अर्थात याच्या आधी जे एकूण मालाच्या घोषित मूल्यानुसार जो विमा काढलेला असतो त्याचं समायोजन याच्यामध्ये केलं जातं. फक्त याच्यामध्ये
तुम्ही जे जास्तीत जास्त मूल्य घोषित केलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त रकमेचा विमा तुम्हाला काढता येत नाही, त्याच्यापेक्षा कमी रकमेचा विमा तुम्हाला काढता येतो. त्याला समायोजन विमापत्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे त्याला सवलतयुक्त कमाल मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. आता हे सवलतयुक्त कमाल विमापत्र मूल्य विमापत्र म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये गोदामातील मालमत्तेचा कमाल विमा उतरवला येतो. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, म्हणजे त्या गोडाऊनमध्ये जास्तीत जास्त किती माल असू शकेल तेवढ्या मालाचा विमा उतरवण्यात येतो आणि विमेदार हे जास्तीत जास्त असणारं मूल्य घोषित करतो. नंतर गोदामात मात्र प्रत्यक्षात कमी रकमेचा माल असतो, पण विमा कंपनी काय करते की या कमाल घोषित मूल्यावर विमा हप्ता आकारते आणि कमाल मूल्यापेक्षा मालसाठा कमी असल्याने वर्ष अखेरीमध्ये आधी भरलेल्या विमा हप्त्यात विमा कंपनी सूट देते, म्हणून त्याला सवलतयुक्त कमाल मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे आधी घोषित केलेल्या मूल्याप्रमाणे विमा हप्ता आकारला जातो आणि वर्षाच्या शेवटी गोडाऊनमध्ये असणारा जो प्रत्यक्ष माल होता त्याच्यानुसार ते मूल्यामध्ये ज्या पहिला जो हप्ता आपण भरलेला त्या हप्त्यामध्ये त्यानुसार सवलत दिली जाते. अशी सवलत ही एकूण विमा हप्त्याच्या 1/8 किंवा 1/6 एवढ्या रकमेची असू शकते. त्याला सवलतयुक्त कमाल मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे विमापत्र आहे त्याला नफा हानी विमापत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे वास्तविक अनुषंगिक हानी विमापत्र असं जे आपण विमापत्राचा प्रकार बघितलेला आहे, तर त्या विमापत्रामध्येच नफ्याच्या हानीचा अंतर्भूत आहे. त्या दृष्टीनं जागतिक किंवा आधुनिक त्या दृष्टीनं अनुषंगिक हानी विमापत्र आणि नफा हानी विमापत्र हे जवळजवळ एकसारखेच आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे स्पेशलायझेशन झालेलं आहे, विशेषीकरण झालेलं आहे, त्यानुसार प्रत्येक धोक्यासाठी स्वतंत्र आता विमे आलेले आहेत आणि त्यातून हे नफा हानी विमापत्र सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये आगीमुळं समजा उत्पादनाचं कार्य बंद पडलं तर त्याच्यामुळं केवळ उत्पादन थांबत नाही, तर उत्पादन थांबल्यामुळं इतरही उत्पादनातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या थांबतात. म्हणजे समजा आगीमुळे एखादी यंत्रसामुग्री खराब झाली तर त्याच्यामध्ये केवळ यंत्राचं नुकसान होत नाही, तर यंत्र बंद पडल्यामुळं उत्पादनाचं सगळं कार्य थांबतं. उत्पादनाचं कार्य थांबल्यामुळं विक्री कार्य थांबतं, विक्री कार्य थांबल्यामुळं नफा जो होणार असतो तो नफा थांबतो. आणि हे जो नफ्याचा परिणाम या आगीमुळं होतो, नफ्यावर जो परिणाम होतो, तर त्या नफ्याचं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी अशा प्रकारचा नफा हानी विमापत्र घेतलं जातं. आणि या विमापत्रामध्ये आगीमुळं होणारं नुकसान तर तुम्हाला भरून मिळेलच, ज्या मालमत्तेचं नुकसान झाले ते भरून मिळेलच, पण त्या आगीमुळं तुमचा जो नफा, उत्पादनाचं कार्य बंद पडणार आहे, विक्री कार्य बंद पडणार आहे, कामगारांना तुम्हाला पगार द्यावे लागणार आहे, इतर तुमचे जे खर्च आहेत ते खर्च चालूच राहणार आहेत, उत्पादन कार्य बंद पडणार आहे. म्हणजे अग्नी विम्यामुळे हे जे अनुषंगिक विमे आहेत, कार्य आहे, त्याच्यासाठी खर्च करावा लागणार आहे, उत्पादन मात्र होणार नाही आणि त्यामुळं नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. तर हा जो नफ्याचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे खर्च तर आहेतच आणि शिवाय विक्री नसल्यामुळे नफा मिळणार नाही, तर तोही नफ्याचं झालेलं नुकसान या विमापत्रामध्ये भरून घेतलं जातं. तर या पद्धतीनं अग्नी विमापत्राचे एकूण साधारणपणे हे 15 प्रकार आपल्याला अग्नी विमापत्राचे प्रकार म्हणून बघितले असतील. अर्थात प्रत्येक विमेदार ज्याच्या त्याच्या गरजेनुसार त्या ठिकाणी त्यातलं विमापत्राची निवड करत असतो, त्याच्या त्याच्या आवश्यकतेनुसार ते विमापत्र घेत असतो आणि त्यातून त्याला आवश्यक असणारं अग्नी विम्याच्या संदर्भातलं विमा संरक्षण त्याला उपलब्ध करून घेता येतं. तर हे जे सर्व विमापत्र आहेत त्याला अग्नी विमापत्राचे प्रकार असं म्हटलेलं आहे किंवा अग्नी विमापत्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हे जे अग्नी विमापत्र विमा कंपनीबरोबर केलं जातं, तर हा करार आहे. विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये एखाद्या मालमत्तेला किंवा विमित मालमत्तेला आगीमुळे नुकसान झालं तर असं नुकसान भरून देण्यासंदर्भातला हा करार आहे. आणि हा करार असल्यामुळं कुठलाही करार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्या करारामध्ये काही अटी असतात.
काही शर्ती असतात आणि अशा अटी आणि शर्तीचं पालन करारामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटकांना करणं बंधनकारक असतं. जर एखाद्या घटकाकडून अशा अटीचं पालन झालं नाही तर दुसरा जो त्यातला समाविष्ट घटक आहे तो असा विमा रद्द करू शकतो. म्हणजे विमा कंपनीनं अटीचं पालन केलं नाही तर त्या ठिकाणी विमेदार विमा कंपनीविरुद्ध कारवाई करू शकतो. त्याचबरोबर विमेदारानं जर अटीचा भंग केला किंवा अटी पाळल्या नाही तर विमा कंपनी अशी नुकसान भरपाई द्यायला बाध्य असत नाही. तर त्यामुळं कुठलाही विमा उतरवत असताना किंवा कुठलाही करार करत असताना त्या करारामध्ये काय अटी आहेत त्या अटी जाणून घेणं हे विमेदाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण साधारणपणे कंपन्यांनी असा छापील फॉर्म तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये या अटी एवढ्या लहान अक्षरामध्ये असतात की त्या सहजासहजी वाचताही येत नाहीत. त्याचबरोबर अशा अटी एवढ्या मोठ्या असतात की 2-2, 3-3 पानं असतात आणि त्यामुळं त्या अटी सहजासहजी वाचणंही शक्य नाही आणि बहुतांशी या सगळ्या अटी इंग्रजीमध्ये असतात. वाचायला आलं तरी ते कळतीलच असं नाही. पण तरीसुद्धा कुठल्याही विमेदारानं असा विमापत्र कुठल्याही बाबतीतलं करत असताना त्याच्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या त्यानं पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत, त्या जाणून घेतल्या पाहिजेत, त्याचे विम्याच्यावर होणारे परिणाम जाणून घेतले पाहिजेत आणि नंतरच असा करार केला पाहिजे. कारण अग्नी विम्यामध्ये धोके जर आपण बघितले तर अनेक प्रकारचे धोके आहेत. आगीचे धोके आहेत, शिवाय अनुषंगिक धोके आहेत आणि त्याच्यामुळं प्रत्येक केसमध्ये, प्रत्येक अग्निविम्याच्या केसमध्ये नुकसानीचं स्वरूप हे भिन्न भिन्न असतं आणि अशा वेळेला नुकसान भरपाईची नेमकी रक्कम ठरवण्यामध्ये फार मोठी गुंतागुंत होत असते आणि त्याच्यासाठी या अग्निविम्याच्या करारामध्ये ज्या अटी आहेत, ज्या शर्ती आहेत त्याची आपल्याला पुरेपूर माहिती असणं आवश्यक आहे. तर सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारचं अग्निविमापत्र घेतलं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या अटी असू शकतात या संदर्भात आपल्याला या भागामध्ये चर्चा करायची आहे. आणि त्याच्यामध्ये पहिली अट अग्निविमापत्रामध्ये असते ती म्हणजे चुकीची माहिती. वास्तविक आता अग्निविमापत्र हा करार आहे आणि कुठलाही करार करत असताना करार कायद्यानुसार करारातल्या व्यक्तींनी एकमेकाविषयी किंवा ज्या गोष्टीचा करार आपल्याला करायचा त्या कराराविषयी सत्य आणि वस्तुस्थितीला धरून अशी माहिती सांगणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. त्यालाच आपण विम्याच्या भाषेमध्ये विम्याचं परस्पर विश्वास तत्व असं म्हणतो की ज्या तत्वाच्या आधारे विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये दोघंही एकमेकांना खरी आणि वस्तुस्थितीला धरून माहिती सांगतात असं गृहीत धरलं जातं. आणि त्यामुळं अशा अग्निविम्यामध्ये विमा करार करत असताना विमेदारानं चुकीची माहिती आपल्या मालमत्तेच्या संदर्भात विमा कंपनीला देणं हे या परस्पर विश्वास तत्वाचं उल्लंघन आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या मालमत्तेचा विमा काढायचा आहे त्या मालमत्तेची संपूर्ण आणि खरी माहिती विमेदारानं विमा कंपनीच्या प्रतिनिधीला सांगायला पाहिजे. आणि त्यानंतर अशी माहिती चुकीची आहे हे जर सिद्ध झालं तर त्या ठिकाणी आणि अशा मालमत्तेला जर धोका झाला आगीपासून तर विमा कंपनी असं नुकसान द्यायचं नाकारू शकते. आणि त्यामुळं कुठलाही करार करत असताना किंवा अग्निविम्याच्या बाबतीत कुठलंही विमापत्र घेत असताना किंवा विम्याच्या बाबतीतच कुठल्याही प्रकारचा विमा असेल, ज्या प्रकारचा विमा आपण घेणार आहोत त्या मालमत्तेच्या संदर्भात आपण खरी आणि वस्तुस्थितीला धरून असणारीच माहिती त्याच्यामध्ये विमा कंपनीला सांगायला पाहिजे. विशेषतः अनेक लोक काय करतात की मालमत्तेचा विमा घेत असताना विमा हप्ता कमी असावा म्हणून चुकीच्या किमती सांगतात. मालमत्तेच्या किमती जास्त असताना प्रत्यक्षात चुकीची सांगतात. आणि अशा वेळेला मग हे जे परस्पर विश्वास तत्व आहे त्याला तडा जातो. तर असं कुठल्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खोटी माहिती, चुकीची माहिती ही विमा कंपनीला विमेदारानं देऊ नये. त्याला चुकीची माहिती असं म्हटलेलं आहे. आणि या अटीचं पालन विशेषतः विमेदारानं करायला पाहिजे, खरी माहिती द्यायला पाहिजे. आणि खोटी माहिती दिली आणि ते सिद्ध झालं तर तुमचा विमा करार रद्द होऊ शकतो. दुसरा अट विम्यामध्ये आहे, अग्निविम्यामध्ये, त्याला विमा हप्ता असं म्हटलेलं आहे.
मालमत्तेच्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण विमा कंपनी आपल्याला देत असते. परंतु हे संरक्षण विमा कंपनी आपल्याला फुकट देत नाही. त्याच्या बदल्यात विमा कंपनी आपल्याकडून काही रक्कम घेते किंवा काही आकार घेते. त्या आकारालाच विमा हप्ता असं म्हटलेलं आहे. आणि विमा हप्ता हा मालमत्तेच्या स्वरूपावर अवलंबून असतो. विशेषतः साधारणपणे विमा हप्त्याची गणना करत असताना, विमा हप्ता ठरवत असताना मालमत्तेचं मूल्य, मालमत्तेच्या विम्याचा कालावधी आणि त्याचबरोबर मालमत्तेचं जे स्वरूप आहे की त्या मालमत्तेला किती प्रमाणात धोका आहे, किती प्रमाणात जोखीम आहे धोक्याची, त्यानुसार हा विमा हप्ता ठरत असतो. आणि असा विमा हप्ता ज्या वेळेला एखादा विमेदार भरतो त्याच वेळेला कंपनीची जबाबदारी चालू होते. जर तुम्ही नुसता करार केला आणि विमा हप्ताच भरला नाही तर मात्र तुम्हाला ते विम्याचं संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे विम्याचं संरक्षण जर विमेदाराला प्राप्त करायचं असेल तर त्यानं विमा कंपनीबरोबर झालेल्या करारानुसार जो विमा हप्ता विमा कंपनीनं सांगितलेला आहे तो प्रत्यक्ष विमा कंपनीच्या कार्यालयात किंवा आता ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये तो भरला पाहिजे, तरच ते विमा संरक्षण चालू होईल. त्याचबरोबर त्यासाठी असा विमा हप्ता तुम्हाला विमा कंपनी ज्यावेळेला तुमचा विमा प्रस्ताव स्वीकारते त्यावेळेला तुम्हाला तो कळवते. आणि असा विमा हप्ता भरण्यास तुम्हाला 4-8 दिवसाची मुदत पण देते. आणि अशा वेळेला त्या ह्याच्यात तुम्ही तो विमा हप्ता भरणं आवश्यक आहे. असा विमा हप्ता तुम्ही रोख भरू शकता, विमा कंपनीच्या कार्यालयात धनादेशाच्या माध्यमातून देऊ शकता, किंवा अलीकडच्या काळामध्ये ज्या UPI सिस्टीम्स आहेत, ऑनलाईन सिस्टीम्स आहेत, मोबाईलच्या माध्यमातून NEFT आहे, RTGS आहे, कुठल्याही माध्यमातून तुम्ही हे पैसे पाठवू शकता. चेकच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही पैसे जरी चेकने पाठवले तरी प्रत्यक्ष ज्या दिवशी त्या कंपनीच्या खात्यात पैसे जमा होतील त्याच दिवसापासून तुमचं विमा संरक्षण चालू होईल. अन्यथा आज चेक दिला आणि चेक 15 दिवसानं वटला म्हणून आजपासून तुम्हाला विमा संरक्षण मिळणार नाही. इतर बाबतीत रोखच पैसे जातात, त्यामुळं प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होतात, त्यामुळं त्या क्षणापासून ते विमा संरक्षण मिळतं. त्यानंतर पुढची अट विमापत्रातली आहे अग्निविम्यातली, त्याला फसवणूक असं म्हटलेलं आहे. आता फसवणूक, चुकीची माहिती जवळजवळ एकच सारखा प्रकार आहे. या अटीमध्ये जर विमेदारानं विमा कंपनीची जाणून बुजून फसवणूक करण्याच्या उद्देशानं खोटी माहिती दिली तर विमा करार या ठिकाणी रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर नुकसान भरपाईबाबत खोटी माहिती देणं, खोटा दावा करणं, जाणीवपूर्वक आग लावणं यासारख्या गोष्टी फसवणुकीमागे येतात. आणि अशा प्रकारची फसवणूक जर विमा कंपनीनं केली, विमा कंपनीची केली विमेदारानं, तर त्या ठिकाणी विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाईचा दावा तुमचा फेटाळू शकते आणि तुम्हाला नुकसान भरपाई देण्यास नकार देऊ शकते. तर या पद्धतीनं या आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण विमापत्रामधले 9 ते 15 हे अग्निविम्याच्या पत्राचे जे प्रकार आहेत त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे. आणि त्याचबरोबर अग्निविमापत्रामध्ये ज्या अटी असतात की ज्या अटी अग्निविमापत्रामध्ये महत्त्वाच्या असतात त्याचं पालन दोन्ही पक्षांनी करणं बंधनकारक असतं. तर अशा अटी कुठल्या आहेत त्या अटीच्या संदर्भात आपण आज एकूण जवळजवळ 17-18 अग्निविमापत्राच्या अटी आहेत. त्यापैकी आजच्या 3 अटी आपण आज बघितलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट पिरियडला आपण इतर राहिलेल्या ज्या अटी आहेत त्या अटींचा विचार आपण त्या ठिकाणी करूया. तर सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.